श्री स्वामी समर्थ. आपण या व्हिडिओमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या पाहणार आहोत. नीता आर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे. तर चला मग बघूया. यात मी तुम्हाला वुलन आर्ट, पिंग पॉंग बॉल्स प्लस जस्ट मिरर ॲड करून रांगोळ्या बनवल्यात आणि आपली ओरिजिनल जी रांगोळी आहे तीसुद्धा ॲड केलेली आहे. खरं म्हटलं फक्त वुलन आर्ट हे असा प्रकार आहे की तो शॉर्टकट आहे रांगोळीचा. पण सुरुवातीला हे वुलन आर्ट काढलं ना तर मला इतका आनंद झाला की रांगोळी कुठे ठेवू कुठे नाही, किती छान दिसते असं मला झालं होतं. छानच असतात ह्या रांगोळ्या, सुबक आणि छान वाटतात. पण हा एक शॉर्टकट आहे पण नक्की, असं माझं पर्सनली मत आहे. पण ज्या ठिकाणी फार वर्दळ आहे, जागाच नाही आहे, लहान मुलं आहेत आणि विशेष म्हणजे ज्या स्त्रियांना रांगोळी काढताच येत नाही, अजिबात हात वळत नाही, त्यासाठी हा खूप उपयुक्त प्रकार आहे. हल्ली खूप चालतो. लग्न समारंभामध्ये, कार्यक्रमामध्ये सुद्धा याचा सर्रास वापर केला जातो. पण तुम्हाला खरं सांगू, रांगोळी काढताना जो आनंद मिळतो ना, तो या रांगोळीत नाही मिळत. म्हणजे मिळतो, अगदी सुरुवातीला आपण जेव्हा उलण आर्ट करतो ना, तेव्हा आनंद मिळतो. पण रोज रोज तेच तेच बघून त्यातील आनंद कमी कमी होत जातो. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वर्षभर सण असतात. वेगवेगळ्या रांगोळ्या काढणं, मग ती साधी का असू नये, हेच आपल्याला आवडतं. म्हणजे मला असं वाटतं. बाकीच्यांचं इतर मत असू शकतं, प्रश्नच नाही आहे. बघा ना, जो काही आपल्याला आनंद मिळतो ना, ते आपण लहान रांगोळी असो किंवा मोठी रांगोळी असो, तो काढताना आनंद मिळतो आणि तो विस्कटताना दुःखही होतं. ते दुःख मात्र या वुलन आर्टमध्ये नसतं, कारण ही रांगोळी विस्कटली जात नाही. छान. पण जेव्हा आपण पहिल्यांदा रांगोळी काढतो तेव्हा असं वाटतं काय काढावी काय नाही सुचत नसतं. पण ॲटलिस्ट नंतर नंतर आपल्याला यामध्ये एक एक आयडिया येत असते. आता हेच बघा ना, मी रांगोळी काढली, मग विस्कटली, मग त्यातून नवीन बनवली, मग रांगोळीचा वापर केला, वुलन आर्ट, हे दोघं एकत्र फ्युजन्स घेऊन किती छान रांगोळी दिसते आणि किती सुंदर वाटतं. मला तर असंच आवडतं की वुलन प्लस रांगोळी याचा वापर जर केला ना, तर दार अतिशय सुशोभित आपलं दिसू शकतं. तर तुम्हाला ही वुलन आर्ट कशी वाटली हे मला नक्कीच कळवा. हा प्रकार खूप जणांनी केलेला आहे, मला मान्य आहे. पण मी कोणाची कॉपीराईट केलेली नाही. मला जे वाटतं तेच मी करते. आपण पण दारामध्ये ही रांगोळी जर ठेवली ना, तर दार लांबून सुद्धा उठून दिसतं. बघा, ही रांगोळी मी काढली, मग त्यानंतर मी बाहेर ठेवले. संध्याकाळी नेहमी दिवा लावते. सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ लिहायचं, बाहेर ती ठेवायचं रांगोळी, मस्तपैकी दिवा लावायचा, छान वाटते. पण मी उंबरठा पूजन करते, बट मलासुद्धा दारासमोर पुढे रांगोळी काढता येत नाही. कारण काही कारण आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतेच. पण रांगोळी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. माझं काय